बारीक होण्याचं कारण असं की जेवण बिवण नाही. आम्ही कधी कधी मी तिकडे खीर पण बनवली आहे, तर खायचो आम्ही, असं नाही. जे काही असेल त्याच्यात. पण एवढं डोकं चालायचं ना, एवढं डोकं चालायचं की ते डोकं चालणारं ते सगळं आमचं शोषून घ्यायचं. त्याच्याने बारीक झालोय. अर्ध अधिक हो, सगळेच श्रिंकून बाहेर आलेत. सगळे श्रिंक होऊन बाहेर आलेत माहितीये. हो. एवढं ते चालायचं, एवढं टेन्शन असायचं ते. हम्म. तरी त्यामुळे ते पार झालं बिग बॉस. एक माझ्या आयुष्यातली अशी जर्नी आहे जी मी कधीच विसरू शकणार आणि नाही. आता खरं तर अजून एक नवीन प्रवास म्हणूया आपण, हा. पार्ट 2 ऑफ Part युअर 2 माझं करिअर सुरू career झालंय. दुसरं. बिकॉज ना जी नावं सुरू, आधी एक चर्चा असते ना साधारण, तेव्हा तुझं नाव चर्चेत होतं की दीपाली सय्यद चाललीये, पण अनेकांना प्रश्न होता की ती का जाईल हा, बिग बॉस हा. मध्ये, किंवा एकदम तुला स्क्रीनवर बघणं ऑल टुगेदर एक सरप्राईज टर्न हा, आउट झालं की हा. वाव ही चालली, खरंच गेली ही घरामध्ये. मी ना ऍक्च्युली तुला सांगते, इन बिटवीन आता तू मला बघशील ना, तर त्याच्या आधी मी 80 किलो झाली होती दर्शना. अरे बापरे. हे जे मी गेले होते ते 80 किलो झाली होती. ह्या मागच्या 2 वर्षामध्ये ना मी हळूहळू वेट कमी करत गेले. आणि मग मला असं वाटलं की आता मी वजन कमीच केलंय, मी लोकांना दिसणार कशी? मला तर दिसायला पाहिजे ना, प्लॅटफॉर्मवर आले तर दिसणार. बरोबर बरोबर. मग बिग बॉसच्या मला जेव्हा ऑफर आली, मला पहिल्या सीझन पासून बिग बॉस मला बोलत होते, पण मी तेव्हा पण नाही म्हटलं, दुसऱ्याला पण नाही म्हटलं, तिसऱ्यालाही नाही म्हटलं, चौथ्यालाही नाही म्हटलं, 5व्याला पण नाही म्हटलं, 6व्याला मग मी म्हटलं की चल यार, एक वेगळं पण होईल आणि आपण आपली परीक्षा घेऊया की आपण हे सगळं करू शकतो का, किती कॅपेबल आपण आहे का तेवढ्या कॅपॅसिटीमध्ये, आपण ते करू शकतो का, ती लढाई करू शकतो का, आपण ते टास्क कंप्लीट करू शकतो का, आपण काहीतरी त्याच्यात त्या मुद्द्यांवर प्रॉपर भांडू शकतो का, ह्या सगळ्या यंगस्टर्सला आपण तेवढी टफ फाईट देऊ शकतो का. हे माझ्या डोक्यात खूप होतं की ही परीक्षा आहे माझी, ही परीक्षा आहे म्हणून मी ती आत गेले आणि त्या परीक्षेला मी पास करून बाहेर आले. माझ्या डोक्यात होतं की मी 100 दिवस कसंही करून मला पार करायचं आहे आणि ते पार चांगल्या पद्धतीने करायचं आहे. जशी मी आहे, मला माझी कॅपॅसिटी, मी तेवढं करू शकते का, माझ्यातलं ते नृत्य तेवढं जागा आहे की नाही जागा आहे, मी तेवढं त्या लेवलला खेळू शकते की नाही, असं ते पार केलं आणि मला आनंद आहे की मी नाही. बिग तू बॉस आता पार केलं. नृत्याचा उल्लेख केला, पण सादगी जी काय असते ती आम्ही पाहिलीच है ना? म्हणजे नो मॅटर व्हॉट समोर कोण नाचतंय, तू खरंच खूप छान करत होतीस. आणि म्हणजे असं नाही की तू आज समोर बसलीयस म्हणून मी बोलतीये हे, पण ते ना स्क्रीनवर दिसायला ते छान वाटत होतं की ती जी एवढ्या वर्षाची प्रॅक्टिस आहे किंवा जी कला, जी साधना आधीपासून केली ना, ती दिसली, विजिबल होती स्क्रीनवर. तू छान करत मी ते होतीस खूप, मी एकदम. ते काही काही गोष्टी आहेत ना दर्शना, ते इतक्या छान जगले. म्हणजे हे काय आता तू रोज कुठले झोपला उठला आपण म्युझिक लावणार आणि नाचणार आहोत, ते तिकडे केलेलं आहे ना, ते सगळं केलंय. हे आयुष्यातल्या जर्नी मधलं आहे. आता माझं पुढे पुढे मी चालले, नेव्हर नो, पुढे पुढे जाताना आपण अजून पुढे जातोय. आता आज कोणतरी गेलंय, परवा कोणतरी गेलंय, कोणाची तरी न्यूज येते. माझं असं म्हणणं आहे की आयुष्यातला प्रत्येक दिवस खूप छान जगायचा, मग तो कुठला कसाही असू देत. आयुष्यात कुठल्याच गोष्टीच्या बाबतीत तसं नेगेटिव्हिटी घेऊन नाही जायचंय मला आयुष्यातून. इथून जायचंय ना, पॉझिटिव्हिटी घेऊन जायचं आयुष्यातली. खूप छान असं स्वतःचं लाईफ असं वाटलं पाहिजे की अरे यार ती जगले यार, ती मस्त गेली. आणि हा अप्रोच फार छान आहे, कारण घरामध्ये सुद्धा तू जेव्हा नव्हतीस तेव्हा खूप मोठी गोष्ट घडली होती जी तुला खूप नंतर कळली. आणि ते खरं तर ना तेव्हा जास्त धक्कादायक असतं की अरे बापरे, एवढं घडलं आणि आपल्यापर्यंत पोहोचलं सुद्धा नाही ते. ऍक्च्युली तुला सांगू ना, मी माझ्या घरी 26 वर्षाच्या संसारात मी ह्या घरात आले तेव्हा माझ्या ऍक्च्युली सासूला बघितलं होतं ना, ते जेव्हा तिच्या प्रेमात पडले होते. मी माझ्या नवऱ्याच्या प्रेमात नव्हते पडले. माझं आणि तिचं एक वेगळं छान बॉन्डिंग होतं आणि तिच्याबरोबरचं रिलेशन इतकं चांगलं होतं की म्हणजे मी तिच्या आधीपासूनच काम करत होती. माझा ऑलरेडी एक चित्रपट झाला होता, मी सिरियलमध्ये काम करत असताना बॉबी माझ्या आयुष्यात आला होता. सो माझ्या फिल्म इंडस्ट्रीचं करिअर सुरू झालेलं, माझे वर्ल्डचे शोज, डान्सिंग शोज सगळे चालू होते. आणि जेव्हा लग्न करून आले त्याच्यानंतर एक असतं ना की सासू सासरे कसे असतील, ते आपल्याला काम करायला देतील की नाही देतील. तर ते जेव्हा माझ्या सासूने माझा हात जेव्हा मुलीसारखा पकडला आणि तिने मला काम करायला परमिशन दिली होती, तर सो तिच्याबरोबर माझं एक वेगळं बॉन्डिंग होतं. तिचं असं होतं ना की दीपाली 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 दीपाली, म्हणजे बॉबी हा सेकंड, मीच तिचा मुलगा होती. सो तिचं शेवटच्या क्षणापर्यंत मला खूप वाईट वाटते त्या गोष्टीचं की तिला जाताना मी तिच्या जवळ नव्हती, पण तिच्या म्हणतात ना, तिचं जे मला एक होतं की शेवटच्या हॉस्पिटलमध्ये नेणं, तिला घेऊन येणं, तिचं सगळं ट्रीटमेंट करणं सगळं मीच केलं होतं. हॉस्पिटलच्या डॉक्टरचे पण नंबर माझ्याकडेच होते, बॉबीकडे नव्हतेच ते सगळे.
सगळं मी करून केलेलं ते सगळं देऊन जाताना तिला विचारलं मी की मी जाऊ का बिग बॉसमध्ये, तर ती म्हणाली तू जा, ऑल दी बेस्ट. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे ऑल दी बेस्टचा. आणि ती मला म्हणाली तू जा. मी म्हटलं बघ म्हणलं हां. आणि तिला ना एक सवय होती, म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा सिरियल केली होती ना समांतर, तेव्हा आमच्या सेटवर अशी डेक बनवून बनवून बिर्याणी पाठवायची ती. हां, ती पाठवायची अगं. तिला आवड होती. तिला बिर्याणी, कबाब ती करून पाठवायची. तर तिला ती खूप आवड होती आणि ती आत्ता यावेळी पण बिग बॉसला पाठवणार होती. ती बोलून पाठवलं होतं तिने. पण ह्यांनी मला सांगितलं नाही. एनिवेज ते आता एकतर कॉन्ट्रॅक्ट करून गेले होते आणि ह्यांनी माझं तिथपर्यंत ती न्यूज आली नाही. पण आता ते तिला, त्यामुळे मी हा बिग बॉसचा पूर्ण प्रवास तिला श्रद्धांजली वाहिली. कारण तिच्यासाठी तिला मी काहीतरी करते म्हटल्यानंतर तिला आवडत होतं. आनंद होत होता तिला आणि आनंद होत छान होता. वाटत होतं.